टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. मागण्या मूलभूत 4 गरजा आहेत. काय लाईट पाहिजे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, रस्ता व्यवस्थित पाहिजे, लेकराशीनला शाळेशीनला बसची व्यवस्था पाहिजे. आता 1947 पासून आजपर्यंत 70 वर्ष झालं गावाला बसची व्यवस्था नाही. मोहळा जायचं म्हणलं तर लेकर, लहान मुलं, बायका कुठं तर टमटमला हात कर, कशा कर, अशी अवस्था. मग नमस्कार. आता सध्या जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, त्यासोबत पंचायत समिती पण चालू आहे. पण सध्या तुमच्या भागामध्ये विकास कुठला झाला का? समस्या कुठल्या तुमच्या आहेत का? रस्ता हे झाला एवढं तिथनं गावापासून रस्त्याचं काम झालंय. फक्त पाणी आता नदी जवळ आहे इथं, पण पाणी वापरायला भेटत नाही. गाव नदी कडेला असून तुम्ही रस्ता झालाय म्हणताय, मी रस्त्यावर आलो त्या मला पूर्ण कपडे पूर्ण घालले, कसं करायचं? असू दे, पण झालाय रस्ता. झालाय. पण पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. बर. पाणी गावा नदी कोण करावं लागतं तुम्हाला काय वाटतं? कोण करावं वाटतं? कुणी आता पुढारी निवडून येते त्यांनीच काम करायचे का आम्ही करायचे? नरके गटामध्ये उमेदवार आता आहेत, भरपूर उमेदवार आता आहेत. आहे ते होय. मग माझं तुम्ही कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या नेता तुमचा मनातला असणार आहे, त्यांना मतदान करता? उमेश पाटील. उमेश पाटील तर आता तिकडे गेले करू माझ्या भागामध्ये. त्यांच्याकडे केलं होतं गेल्या वेळेस. त्यांनी जरा कामं केली होती. कुठली कामं केली तुमच्या भागामध्ये? ही रस्त्याची म्हणा, काय लाईट हे काम झाली ती जरा. लाईट काय कुठे दिसेना लाईट तुमच्या हाय लाईट आली सगळीकडे किरलीवर. पण आता काय आमचं म्हणणं आहे, नदीच्या कडेला गाव असून पाणी मिळायला पाहिजे. महत्वाचा मुद्दा. असं कुठंच नाही, नदी भरलेली आहे पण गावात पाणी नाही. मग असं कुठं आहे का? ही मागणी आहे महत्वाची. पाणी आणि लाईट. दुसरं काय लागतंय? काय भरपूर आहे, चांगलं आहे, शेती बागायत आहे, माणसं चांगली, पैसा भरपूर आहे, काय टेन्शन नाही. काय सगळंच करावं असं काय नाही सरकारनं. आता आम्ही आता बघितलं मागे आपल्या जिल्हा परिषद शाळा आहे, त्या ठिकाणी कंपाऊंड पाहिजे होतं, कंपाऊंड नाही. त्या ठिकाणी त्या विकास व्हायला पाहिजे होता, पण काय झाला नाही. काय सांगाल तुम्ही? विकास मग आता ते गावातले काय जे सदस्य उभा राहते ते आता ग्रामपंचायतचं बी आहे आता ह्याच्यात. मग ज्यांनी उभं राहताना ज्याला काम करायचं त्यांनी उभं राहावं. कोणी बी उभं राहून काय उपयोग नाही. ज्याला गरज आहे, करू वाटते ती कामं, त्यांनी उभं राहावं. मग कामं बी करायला पाहिजे ना गावाची. विकास कसं व्हायचा? आणि मग नाहीतर उभारून काय उपयोग आहे? ते इलेक्शनला लोकांनी बरोबर निवडून येऊन तर कामं नाही केलं. मग आता तुमचा मनातला नेता कोण आहे, कोण काम करेल असं मग काय वाटतं? आपण काय पक्षाला कोणी काम करेल त्याच्या पाठीमागे जाणार आम्ही. हा, आमदारने केली ती कामं हे राजू खरेने भरपूर. हा, इकडे पाणी नव्हतं, टँकरनं पाणी पुरवठा केला उन्हाळ्यात पूर्ण. आता विधानसभेची अगोदर आलती साहेब, बरोबर आहे. ह्याच्यानंतर इलेक्शन नंतर कोणी आलं का? नंतर आलते राजू खरे आमदारची चक्कर असते सारखे, काम इकडं तिकडं लक्ष देते जरा. हा, मग बाकीचं काय आता सगळंच त्यांनी करावं असं सारखं तर कोण जाणार त्यांच्याकडे? हो, त्यांच्या मागे सगळी गाव राहणार. पाण्याची सुविधा नाही. आपण काय करता? आपण वेटनरी डॉक्टर आहे. वेटनरी डॉक्टर असून तुम्ही ज्या भागात राहता त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा असं तुम्ही म्हणजे नाही का? सुविधा नाही, आता चालू झाल्या हळूहळू. आता जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समिती निवडणूक चालू आहे. त्या ठिकाणी अनेक उमेदवार त्या ठिकाणी उमेदवार म्हणून थांबले आहेत. पण असं तुमच्या मनातला होता तुम्ही तुमच्या गावातला विकास किंवा तुमच्या वस्तीचा विकास करेल असं तुम्हाला कोण वाटेल करेल? आता काय पुढच्या पुढे नाही, चालू झालं, आता चालू झालेलं आहे. मग तुम्ही आता कोण तुमच्या गावाचा किंवा तुमच्या वस्तीचा विकास करण्यासाठी तुम्ही निवडून कोणाला देणार? नाही काय सांगते. पण तुमच्या गावातल्या समस्या अजून कुठल्या आहेत का सांगा? समस्या काय? पाणी, वाट. आता तुम्ही डॉक्टर आहेत म्हणजे तुम्हाला प्रत्येक भागामध्ये जावं लागेल, तुम्हाला प्रत्येक वस्त्यावर जावं लागेल तुम्हाला त्यांच्या लोकांच्या कामासाठी. पण तुम्हाला बघा भेटलं का की विकास झालाय का नाही? नाही, विकास काय नाही. काय केलं पाहिजे त्यासाठी? विकासासाठी काय रस्ते नाही, ते नाही, काय नाही. आताच आपण जे वेटनरीचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला. ते सध्या पाणी घेऊन जात आहेत बॉटलीमध्ये, पण ह्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, असा पण इथं निर्माण झालेला आहे. ह्या ठिकाणी आपण शेतकरी पाहतोय, शेतकरी रस्त्यावर जात आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी रस्ता एकदम बिकट आहे. पण त्यांना आपण विचारणार आहोत ह्या टायमाला आपण का यांची मुलाखत घेतो की ह्या टायमाला जास्तीत जास्त लोक प्रवास करतात, त्या ठिकाणी जा ये करतात.
या ठिकाणी लाईट बघायला गेलं तर लाईट फक्त त्या बाजूला एका बाजूला दिसते, पण दुसऱ्या बाजूला लाईट नाही. हे नेमकं गाव अंधारात आहे का? ह्या गावाला कोणी वाली आहे का? असाही प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होतोय. आपण काका ह्या बैल काका थांबलेले आहेत. काका नेमकं शेतावरनं जात होते, पण त्या आता घरला चाले आहेत. पण काका तुमचं नाव काय? गाव? माझं नाव बंडू तानाजी मिलगी, आष्टीगाव राहणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे. चालू आहे. पण त्यामध्ये सध्या अनेक उमेदवार तुमच्या भागात फिरत आहेत. आहेत की. मग आता तुम्ही नेमकं समस्या कुठला नेमका आहे? अहो, जे निवडून येतात ते इकडे येतच नाहीत. आणि तर पाण्याची समस्या आहे. इथे टाकी मंजूर आहे, कधी पाणी नाही गावाला. अहो, लाईटचे सगळे खांब पडलेले कवा पुरात 3 महिने झालं, अजून लाईट चालू नाही. असं म्हणलं जातात की तुमच्या गावामध्ये म्हणतात लोक उन्हाळ्यामध्ये कोणतरी पाणी आणून दिलं असं म्हणतात. काय? दिले की त्या राजे खरुने आणून दिले की उन्हाळ्यात पाणी आम्हाला. बरं. माझ्या ह्याच्यानंतर मग आता तुम्ही आता जिल्हा परिषद आहे, मग उमेदवार कोण आहे, मग कसं तुम्ही त्यांना मतदान करणार? तुमचा मनातला नेता कोण आहे? आमचा नेता अजून काय तसं काय अजून काय उमेदवारी काय माहित नाही अजून. उमेदवार आता आहे, बरेच थांबले आहेत त्यामध्ये. बरेच आहेत की, पण पक्षाचे आहेत. आता तुम्ही कुठल्या पक्षामध्ये तुम्ही निवडणार? तसं पक्ष फिक्ष काय नाही कुठल्या माझ्या समस्या अजून तुमच्या कुठल्या अजून- ज्या रस्त्यावरून आला त्या रस्ता तुम्हाला कसा वाटतो? हा रस्ता म्हणजे काय ह्याच्यापेक्षा बेकार आहे मोरचा रस्ता. बर. आणि ह्याच्यापेक्षा आता त्याच्यापेक्षा तुम्हाला उन्हाची ऊसाची वाहनं जातात त्या बंधाऱ्यावर जाऊन आज पूर येऊन 3 महिने होऊन गेले. त्या बंधाऱ्यावर रस्ता नाही, तिथे एवढी आपदा होती त्या वाहनवाल्यांची, ऊसांची, ऊसवाल्याची. आज अक्षरशः आम्ही किती आबत होती तो ऊस गाडताना त्या वडवळ पाठीपासून आष्टी पाठीपर्यंत एवढा रस्ता बेकार झालाय. या बंधाऱ्यावरचा रस्ता 4 महिने झाले पूर येऊन, त्यांनी 4 महिने तेवढा रस्ता करू शकले नाही. किती समस्या आहेत, काय रोज जाते ती ह्या रस्त्यावरनं. किती वर्षापासून तुम्ही ये जा करता? मी इथं जन्मल्यापासून माझं 45 वय आहे आज. आजपर्यंत विकास म्हणजे रस्ता झालाच नाही? झालाच नाही. काय असता रस्ता होतोय ही काय 3 महिन्यात बघलं होते. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तुमचं गाव विकासापासून वंचित आहे? 100% वंचित आहे, 101% वंचित आहे. मग तुम्हाला आता माझा नेता कोण असणार आहे? मग तुम्ही कुणाला मानून तुम्ही आता निवडून आणून देणार आहात तुम्ही? अजून काय तसं माहितच नाही कोण उभारले ते, अजून आपल्याला काय तसं एवढंही नाही. त्यामुळे म्हणजे तुमच्या ह्या साईडला विधानसभा झाल्यापासून ह्या बाजूला तुमच्या कोणी फिरकलं का? कोण नाही. असं म्हणलं जातं कोणी आमदार आलते, कोणतरी नेता आलता असं म्हणतात. राजू खरे आलते की, होय आमदार आलते. मग त्यांनी काय निधी वगैरे तुमच्या गावामध्ये काहीच नाही अजून तर. काय म्हणतात निधी आला, कुठे स्मशानभूमीसाठी आला, काही चर्चा चालू आहे? स्मशानभूमीसाठी आलाय, परंतु ती काय इथं ही गावठाण चालू सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अख्खं गाव पुरात पाण्यात होतं आणि सगळ्या पुरात पाणी असताना सुद्धा इथं गावठाणमध्ये जागा आपल्या गायरांमध्ये जागा देण्यात लोकांना अजून सुद्धा ती समस्या सगळ्यात मोठी म्हणजे समस्या काय आहे की इथं जी सगळी लोक स्थायिक झाली ती पुराची भीती आहे. दरवर्षी पूर येतो इथं. ह्या वर्षी 4ही बाजूने गावाला वेढा होता पाण्याचा, तरी बी अजून तहसीलदारला आम्ही पत्र दिलंय, आम्ही उपोषण केले तहसीलदारपाशी, कलेक्टरला पत्र दिलंय, आम्हाला इथं जागा गायरान मंजूर करून द्या, आम्हाला आमच्या नावावर करून द्या म्हणून. आम्ही त्याची सगळी खनपट्टी भरायला तयार आहे, सगळं भरायला तयार, पण आमचं कोणतीच दखलच घेत नाही. कलेक्टरला आम्ही स्वतः पत्र दिलेलं आहे. 300-400 लोकांच्या सह्या द्या, 100 महिला घेऊन आम्ही त्या कलेक्टर ऑफिसला गेलतो, तरी सुद्धा हा प्रश्न सुटला नाही. कुठल्या ह्या आपल्या नवीन गायरान वसा म्हणजे ह्याचा पुनर्वसनचा. बर 1 वर्षच नाही येत पूर गावाला, दरवर्षाला पूर येतो आणि दरवर्षी 5-50 लोक 100 लोक अडकतात त्या पुरात. ह्या वर्षी हेलिकॉप्टर त्या बोटीने लोक काढले ते आम्ही 50 लोक. तुमची मागणी काय नेमकी? आता इथली ही इथं जी लोक स्थायिक झाली ती त्यांना ही जागा मिळवून द्यावी. ह्या आताच आपण माहिती घेतली, जसं काय गायरान जमीन आहे, ती गायरान जमीन असंच पडक आहे. गावामध्ये पूर येते, वर्षाला पूर येते. ह्या ठिकाणी अशा प्रकारचं इथं पूर येत असं नाही, इथं कुठलाही नेता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण काय सांगाल दादा, तुमचं नाव काय? लक्ष्मण मेलगे. काय आपल्या गावामध्ये विकासाचं काय नाव वगैरे? विकासाचं व्हिजन म्हणजे जिल्हा परिषदला निवडून आलेला उमेदवार येतच नाही इकडे. कोण होता गेल्या वयाने ते सुद्धा माहित नाही. आणि दुसरी गोष्ट, गावाला रस्ता नाही. गाव हाय गा अश्मयुगीन काळ बरा होता असं वाटतंय. ठीक आहे, तिकडे वसते त्या लाईटीची व्यवस्था नाही. आपण एखाद्या पुढाऱ्याला मानावं त्याला त्या मागे जावं तर ती पुढारी दुसऱ्या दिवशी दुसऱ्याच पक्षात असते. त्यामुळं कुठल्या पुढाऱ्याच्या मागे लागत जावं, ज्याच्या मागे जावावं, आपण हार घेऊन जावं, त्याने तो पक्ष बदललेला असतंय, अशी अवस्था आहे. त्यामुळं एकंदरीतरित्या गावाचा विकास आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून म्हणलं तर चालेल, फक्त मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या लाईट असो, रस्ता असो, पाणी असो, या 3 सुविधेला गाव अजून झुजतंय.
परंतु येणारे जे काय नेते मंडळी आश्वासन देते ते परत त्यांचे ते माघार जाते ते अशा अवस्था आहे. एक गावामध्ये लाईटीची व्यवस्था नाही, ग्रामपंचायतचं कुठं बल नाही गेलेले आहे, ते पाण्याची व्यवस्था नाही, रस्त्याची नाही. अतिशय दयनीय अवस्था आहे. गावाला पूर येऊन गेला. कुठला नेते जे आता उभारलेत त्यांनी कोणी बिस्किटचा फोडा सुद्धा आणून दिला नाही. आणि आता म्हणतात आम्ही हे करू ते करू. ज्या काही संस्थेने दिला आम्हाला निधी त्यांचा आम्ही आभारच मानतो, परंतु नेता म्हणून कोणाला मतदान करावं अशी इच्छाच उरली नाही. त्यापेक्षा बहिष्कार टाकलेला बरा असं माझं मत आहे. पण आता तुम्हाला तर गावाचा विकास व्हायचा म्हणलं तर तुम्हाला मतदान करावं लागेल. काय नाही उपयोगच नाही. आतापर्यंत मतदान केलं नाही, विकासच झाला नाही. त्यामुळे काय मतदान करून आणि वेळ वाया घालून उपयोग आहे. अशी अवस्था. ज्याला आम्ही गेल्या बायना निवडून दिलं त्यांनी कायच विकास केला नाही, परत तेच चेहरे उभा राहतात. ज्याला निवडून दिले तेच चेहरे परत परत येते. त्यामुळे काय ह्याला मत टाकून अशी अवस्था. तुमच्या आता मागण्या काय असणार आहेत, मागण्या काय होईल? मागण्या मूलभूत 4 गरजा आहेत. काय लाईट पाहिजे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, रस्ता व्यवस्थित पाहिजे, लेकराशीनला शाळेशीनला बसची व्यवस्था पाहिजे. आता 1947 पासून आजपर्यंत 70 वर्ष झालं गावाला बसची व्यवस्था नाही. मोहळा जायचं म्हणलं तर लेकर, लहान मुलं, बायका कुठंतरी टमटमला हात कर कशा कर अशी अवस्था. मग काय करावं? गावासाठी तर निधी पाहिजे असेल मग मतदान करणं गरजेचं आहे. ती मतदान आम्ही करणारच, मतदान करावंच लागणार आहे. त्यामुळे मतदान करणारच, परंतु विकासाची शाश्वती नाही. जरी मतदान केलं तरी विकास होईल असं काय नाही, कारण नेते मंडळीकडून आशाच संपले. नेते मंडळी करायला पाहिजे होतं, काय ते केले नाही असं तुमचं म्हणणं आहे. नेते मंडळींनी गावाचा विकास करायला पाहिजे. रस्ता करा. आता रस्त्याची अवस्था बघता तुम्ही, लाईटीची अवस्था तशीच आहे, पाण्याची अवस्था आहे. गाव पुनर्वसन, गावात पाणी येते, गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न नाही. त्यामुळे गावातील काय होते, पुनर्वसन नसल्यामुळे लोक माळावर येऊन राहतात. आणि गावातली काय लोक असतील, पुढारी असतील, गावावर माळावर आहे, त्यामुळे शासकीय योजना राबवत नाही तिथवर. ते सरकारी जागा आहे, सरकारी जागेत काय शासकीय योजना राबवत. मग पुढारी ह्या ज्या समस्या आहेत ते हाताळतच नाहीत, काहीच करत असं. त्यामुळं मतदान करावं का नको हा एक प्रश्न आहे. त्यापेक्षा बहिष्कार टाकलेला बरा. आताच आपण एक हुशार म्हणलं तर चालेल, अभ्यासू असतील त्यांची आपण त्यांची मुलाखत घेतली. गावामध्ये अनेक प्रश्न आहेत. ह्या अनेक प्रश्नावर हे गाव आजपर्यंत मात करत आहे. म्हणतात देश स्वतंत्र झाला पण गावाला कुठला निधी आला नाही, कुठला विकास केला नाही. अशा ह्या नागरिकांच्या समस्या आहेत. आपण पाहूया पुढल्या रिपोर्टमध्ये. थांबतो इथं. टुडे न्यूज महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.